एखाद्या गिरायकाने किती चोखंदळ असावं. म्हणजे नारळ वाजवून घेणारे व्यक्ती तुम्ही बघितलेत, पण कोंबडी वाजवून घेणारी बाई कधी बघितली तुम्ही? नाही ना. आता ती इकडे येते, जी गेली एका कोंबडीवाल्याकडे. बघूयात तिकडे काय येते धमाल. आणि ही जबरदस्त धमाल आपल्या समोर घेऊन येत आहेत प्रिया बेर्डे आणि संतोष मयेकर. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी कोंबडी आ आ आ आ आ आ कोंबडी बरोबर शामरूप पण टाकलं की काय? काय बोललात? काय कुठे गोष्ट आहे? ते काय राणीची बाग आहे? काय ना, मला ना कोंबड्या विकत घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्यांचं निरीक्षण करत होते की त्या कशा आहेत, चांगल्या आहेत, वाईट आहेत. काय ना, मी खूप चोखंदळ बाई आहे. तुम्ही लय चोखंदळ आहे? जरा बाजूला बघूया चोखंदळ कुठे आहे तुमचा चोखंदळपणा. तुम्ही एवढा चोखंदळ आहे. मग एक काम करा, हे जे खुराड आहे ना, त्या खुराडाच्या मागे ना माझी जागा आहे. तुम्ही तिकडे जाऊन बसा. या सगळ्या कोंबड्यांना तिकडे घेऊन येतो. घेऊन आल्यावर मग काय करा, तुम्ही गप्पा गोष्टी करा, एकमेकांचे गुण जुळतात काय बघा. हुंड्यापर्यंत बातमी गेली की आपण डायरेक्ट लग्नाला हजर राहूया. अरे हिचा चोखंदळ पण. अरे मी काय कोंबडीवाल्यांची लग्न लावायला बसलोय काय? तसं नाही हो. काय ना, त्या कोंबड्यामध्ये मला विचारायचं होतं, कोंबड्या त्या छान आहेत ना, छान चांगल्या आहेत ना? म्हणजे काय, अगदी सुस्वभाऊ, मन मिळावू, ग्रह करतो दशकत तुझी काय ग्रहवत दशकत. काय बोलताय? काय प्रॉब्लेम आहे, माझा खालचा जबडा ना जरा लांब आहे, त्यामुळे शब्द डायरेक्ट बाहेर पडतात. तुमचा ड्रॉवर आतमध्ये घ्या. गृह कर्तव्य दक्ष आहेत त्या. मला एक सांगा हो, तुम्हाला कोंबडी कापून खायची आहे की सुनबाई म्हणून घरी पाळायची आहे? नाही, तसं नाहीये. काय, मला त्यांच्याबद्दल काहीतरी महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. त्यांची बॅक स्टोरीज वगैरे मला विचारायच्या होत्या. कोंबड्यांची बॅक स्टोरी अंडी आणि दुसरं काय असणार? अहो तसं नाही, म्हणजे कोंबड्यांना सुद्धा काहीतरी जात असते, गुणधर्म असतात, रंग असतात. आता बघा, ती कोंबडी ती कशी शांत बसली बघा, ध्यानस्थ बसली. त्याचं कारण काय असेल बरं? ही कोंबडी पट्टी लावून बसली आहे ती अण्णावादी कोंबडी आहे, होय नाही ग? हा म्हणते बघा, हा म्हणली ती अण्णावादी कोंबडी आहे. ती अंडावादी? अंडावादी नाही हो, अण्णा अण्णा अण्णा. अण्णावादी आहे. उपोषणावर बसली आहे ती. उपोषणाला म्हणजे नॉर्मली सगळ्या कोंबड्या रवणीवर बसतात, आमची उपोषणावर बसली आहे. आणि तिच्या बाजूला जो बसलाय तो असा भारदस्त अगदी दणकट कोंबडा, त्याचं काय म्हणणं आहे? हा तो सनी आहे. अहो त्याचं वजन 1.5 किलो आणि त्याच्या पंखाचं वजन आहे 2.5 किलो. 2.5 किलो? ये 2.5 किलो का हात अगर किसी कोंबडी पे पडता है ना, काय होतं मग? काय होतं? डायरेक्ट अंडा. बर असू दे. आणि तिथे बाजूला बसलेला तो कोंबडा, तो किती छान आहे. तिथे तिथे बाजूला बसलाय बघा, तसा असा कुर्रेबाज. हे बघू नको, डोळे मिटून घ्या. तो लय घातकी कोंबडा आहे. फेमस आहे तो. खूप आवडला मला. आवडणारच. अहो काय माहितीये काय, ह्याच्या बरोबर आलेल्या कोंबड्यांच्या 4 पिढ्या म्हाताऱ्या झाल्या. आपण हा अजून टवटवीत आहे. काय नाव काय त्याचं? सलमान. आम्ही लाड्याने त्याला सल्लू म्हणतो. हो. आणखीन काय वैशिष्ट्य काय माहितीये, हा जेव्हा इकडे आला ना तेव्हा एकटाच होता. मग हा आल्यावर याच्या मागून कोंबड्यांचं सगळं ऐश्वर्य आलं. काय सांगताय काय? हो सॉलिड आहे तो. त्याला ना कपड्यांची एलर्जी आहे. हो. जरा कुठे कपडा दिसला की असं घेतो आणि नाचत सुटतो. असा कळलं. असू दे कळलं. तुला हुशार आहे कोंबडा. बर. अहो पण हा जो कोंबडा इथे काळा कोंबडा बांधून ठेवलेला आहे, त्याचं काय म्हणणं? बाजूला त्याच्या नादाला पण जाऊ नको. हो त्याला जेव्हा मी नवीन आणला आणि पिंजऱ्यात बांधून ठेवला ना, दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर काय, पिंजऱ्यासकट डायरेक्ट दक्षिणेत. काय नाव काय याचं? रजनीकांत. ती कोंबडी गजावर डोका आपटतीये. कुठली कोंबडी गजावर डोका आपटते आहे? अहो ती काय? ही कोंबडी आहे. मग कोंबडीच आहे ती. ही कोंबडी आहे. अहो कोंबडीच आहे ती. त्याला नीट बघा. वाकून काय बघताय? अहो कोंबडी नाही ती. मग काय? कोंबडा आहे तो. कोंबडा? तुम्हाला त्याचा तुरा दिसणार नाही, कारण गजावर डोकं आपटून त्याचा तुरा झिजला. हो काय? बरोबर. त्याचं नाव आहे गजनी.
त्याची सजनी त्याला सोडून गेली म्हणून दिसला गज का आपट डोकं, दिसला गज का आपट डोकं, दिसला गज का आपट बरं बरं बरं, कळलं कळलं. असं झालंय त्याचं. अय्या, आता काय? so sweet. कोण तू? किती छान. कोण तू? तुमच्याकडे मोर सुद्धा आहेत. मी कोंबड्या पाळतो हे माहित होतं मला, मोर कधीपासून पाळायला लागलो? अहो ते काय त्या पिंजऱ्यामध्ये आहेत ना, पिसारा फुलवलेला. हे मोर आहेत ना, हे मोर आहेत. मग काय? अरे बाईचा मोतीबिंदू जास्त सुजलेला दिसतोय ना. अहो ते मोर नाही आहे तो, मग काय? त्या उलट्या पिसाच्या कोंबड्या आहेत. तुमच्यासारखी भूत मान्यावर बसली की त्यांना घेऊन आम्ही ती हाकलवत असतो माहिती आहे. अरे काय बाई कुठून आली आहे रे बाबा. कळलं कळलं कळलं, सगळं कळलं. बरं मला सांगा, काय? कोंबड्यांबद्दल तुम्ही सगळी माहिती मला दिली. हा. तुम्ही त्यांना खायला काय घालता? आळ्या ओळ्या. आळ्या आणि काय घालणार खायला? तुम्ही त्यांना ओळ्या खायला घालता? अळ्या 10,000 काढा. नाही, 10,000 आळ्या नाहीयेत माझ्याकडे. 10,000 कोंबड्यात नाही तर आळ्या 10,000 कुठून येणार? हं? एक काम करा, तिकडे बाजूला गटार आहे, त्या गटारात तुम्हाला आळ्या मिळतील. पाहिजे तेवढे घेऊन जा, होय की नाही? फालतू विनोद करू नका. का? मी अॅनिमल वेलफेअरची ऑफिसर आहे आणि तुम्ही कोंबड्यांना अळ्या खायला घालता? 10,000 रुपये दंड भरा, नाही तर 6 महिने जेल. हसताय काय? बाई तुम्ही रागवलाच नाही. अहो मला माहिती आहे तुम्ही सरकारच्या मोठे अधिकारी आहेत म्हणून मी तुमची जरा गंमत केली माहिती आहे. काय? अहो आम्ही ना आळ्या बिळ्या देत नाही. मग? काय लहानपणापासून मी यांना माझ्या पोराप्रमाणे जपलाय ना. हं. म्हणून यांचा खुराक काय असतो माहिती आहे? काय काय? बदाम, पिस्ता, काजू, किशमिश. रोज सकाळी 1 ग्लास भर दूध देतो अंड फोडून टाकून. ठीक आहे. हा. मग आता तुम्ही मला 20,000 रुपये द्या. 20,000 कशाला? कारण मी ह्युमन राईट्सचे सुद्धा ऑफिसर आहे. हा. अहो इथे लोकांना जेवायला मिळत नाही, कुपोषणाने बळी ठरत आहेत लोक, आणि तुम्ही त्यांना काजू बदाम पिस्ते खायला घालतात. हा अत्याचार आहे, ही विषमता आहे. 20,000 रुपये द्या, नाहीतर 1 वर्ष जेल. बाई तुम्हाला मस्करी बिस्करी काय कळतच नाही काय? काय तुम्ही बनशी. अहो आता पण मी तुमची गंमतच केली माहिती आहे. काय? अहो कुठला मूर्ख माणूस कोंबड्यांना काजू बदाम पिस्ते खायला घालेल काय? काय डोकं फिरलाय काय त्याचं? मग काय घालता खायला? मी काय करतो माहिती आहे? हा? आमचं जे हे पोल्ट्री फार्म बंद करायची वेळ येते ना, तर सगळ्या कोंबड्यांना एकत्र बोलवतो, माझा गल्ला गोळा करतो आणि प्रत्येकाच्या हातावर ना 15-15 रुपये ठेवतो आणि सांगतो जाओ रात भर ऐश करो लेकिन सकाळी जल्दी आओ अंडा देने को. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जोडीसाठी. आणि आता बघूयात परीक्षकांचं काय मत आहे या ऍक्ट वरती. रेणुकाजी. खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता आणि दोघांचंही बेरिंग मला खूप आवडलं. शेवटपर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कायम ठेवलं ते. एकंदरीत ऍक्ट मला खूप आवडला. थँक्यू. वा. निर्मितीताई. खरंच चांगला झाला ऍक्ट तुमचा. ऑल द बेस्ट. वा. आणि आता बघूयात किती गुण मिळतात. रेणुकाताई. 9 गुण. निर्मितीताई. 9 गुण. आणि ते खूप हसत होते त्या प्रेक्षकांना आता विचारूयात त्यांचं काय मत आहे. परीक्षक किती गुण देणार? 9 गुण. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू प्लीज. व्हेरी मच.